हैराणी झाली ना, हैराण होणारच तुम्ही का. कारण की सेल्फ इम्प्रुव्हमेंट अशी गोष्ट नाही की ती पॉन सारखी एकदा बघितली तुम्हाला डोपामिन भेटलं आणि तुम्ही रिलॅक्स झाले, ही गोष्टच नाही ती. त्या बाबतीत विसरून जा तुम्ही. सेल्फ इम्प्रुव्हमेंट म्हणजे आपल्या आयुष्यात काहीतरी नवीन शिकण्यासारखं काहीतरी महत्वाचं ऍड करणं होतं. बघू राहिलो आजकालचे पोरं कसे करतात. आजकालचे पोरं म्हणजे नुसते आपलं एखादे मोटिवेशनल व्हिडिओ बघणार, त्यांच्या डोक्याला डोपामिन भेटणार, लगेच त्यांचं झालं, संपलं की. त्यांच्या अंगात थोड्यासाठी बरं वाटणार त्यांना, वा आपण काहीतरी केलं, त्यांना वाटेल असं. पुन्हा काय काहीच नाही. मला सांगतो, सेल्फ मोटिवेशन म्हणजे लय वेगळी गोष्ट राहते. हे फोन वगैरे नाही, 2 मिनिटात तुम्हाला डोपामिन भेटल आणि तुम्ही मोकळे होताल. सोपी गोष्ट नाही ती, तुम्हाला कळत नाही अजून. तुम्हाला एक सांगतो, जे तुम्हाला वाटतं ना सोसायटी आपल्याला नावं ठेवतील, जे सोसायटी तुम्हाला आता नाव ठेवते ती 10 वर्षानंतर तुमच्या लाईफ मधून एक्सटिंट होतील. मी एक्सटिंट शब्द वापरायलो. एक्सटिंट का? कारण की 10 वर्षानंतर तुम्हाला कोणी जे आठवणार नाही, कोणीच तुम्हाला ओळखणार नाही. मी सांगतो तुम्हाला, 10 वर्षानंतर आपले मित्र कोणी असू ते, 10 वर्षानंतर कोणी लक्षात राहत नाही. माणसाचं दरवर्षी एक मित्र वाढत जातो, एक कमी होतो, एक वाढत जातो, एक कमी होतो. असं करता करता नव्याच्या जागेवर जुने येतात, जुन्याच्या जागेवर नवे येतात, उतरत. असं आपल्याला कळून येत नाही ना ते. अरे सेल्फ मोटिवेशन ही अशी गोष्ट नाही ना ती तुम्हाला कुठून बाहेरून भेटन. लय पोरं बघितलेत मी. चालेल सेल्फ मोटिवेशन काय जेवण करताना बघतात राव. जेवण करताना सेल्फ मोटिवेशन तर तुम्हाला शिकायचे असेल, त्याचं स्ट्रॅटेजी कशी राहते, कशी लाईफ मध्ये अप्लाय करायची राहते, तर ठीक आहे ना. पण जर तुम्हाला तुमच्या माइंड प्लेजर साठी, तुम्हाला डोपामिन साठी पाहिजे तर नका बघू. काही गरज नाहीये, काहीच गरज नाहीये. मी किती पोरं बघितलेत अशी, माझ्या मित्राला दाखविले, मित्राला आवडायला लागले, कारण की त्यांची एडिटिंग तशी राहते. हा पण व्हिडिओ एडिट होईल थोडा बहुत, पण ते त्या लेवलचे बघतात. इकडून टेक्स्ट उडत येऊ राहिला, ती अॅनिमेशन, ही अॅनिमेशन, हे सायंटिफिक. काय भेटणार नाही. तर डोपामिन भेटेल, डोपामिन पॉनने पण भेटतो, तुम्ही व्हिडिओ बघता त्याच्याने भेटतो, आणि तुम्ही गेम खेळताना त्याच्याने पण भेटेल. काय झालं दुसरं काहीच नाही. एडिक्टिव्ह नका हो तुम्ही. तुम्हाला काय करायचंय, आपल्याला काय करायचंय, आपल्याला मानसिकता अशी बनवायचीच नाहीये की आपल्याला एखादा व्हिडिओ बघून तेव्हा आपल्याला प्रेजर भेटन, एखादा व्हिडिओ भेटन तेव्हा आपल्याला मोटिवेटेड फील होईल. सॉरी फॉर माय इंग्लिश ग्रामर, पण माझं जे म्हणणं आहे तुम्हाला कळून येऊ राहिलं. कारण की मी साधा माणूस आहे, तुम्ही साधा माणूस आहे. मी गरीब घरातून आहे, तुम्ही पण गरीब घरातूनच असाल. आपल्याला वरती जायचं, आपल्याला खाली नाही जायचं अजून. आपले पेरेंट्स किती मेहनत करतात आपण बघतो आपल्या डोळ्यांनी, आपण फील करतो त्यांना. आपण आपल्यासोबत जी बितलेली, माझ्यासोबत जी बितलेली, मी पुढं तुम्हाला सांगतो अशी चुकी नका करू म्हणून. मी पण सेल्फ इम्प्रुव्हमेंट मध्ये आहे. 6 महिने झाले गेले, माझ्यात लय मोठा बदल. जिम लावली, पहिलं जिम लावून 4 महिने झाले, 2 महिने मी घरी वर्कआउट केलेला आहे. का? कारण की मला कोणाला दाखवायचं नव्हतं, मला काहीतरी अचीव्ह करायचं होतं. काहीतरी अचीव्ह करायचं. पहिलं नेवळ्यासारखं होतो मी मातोंडाने माझी चौ घालून राहिलो. सांगतो मी तुम्हाला, इतकी गोष्ट सोपी नाही ती. स्टे स्ट्रॉंग.